ठाणे लोकसभेवर राजन विचारांचे नाव जाहीर। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लोकसभेची यादी जाहीर झाली आहे। ठाणे लोकसभेवर विद्यमान खासदार राजन विचारे यांचे नाव जाहीर झाले आहे। ठाणे लोकसभेवर राजन विचारांचे नाव जाहीर होताच महासुंदर तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत व टेंभी नाक्यावर धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विचारांनी लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात केली आहे। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, ठाणे। सर, आपली उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर आज छत्रपती शिवरायांना वंदन करून आपण आज प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। कशा पद्धतीने या निवडणुकीला आपण समोर जाणार आहे? मला वाटतं संपूर्ण हिंदुस्थानचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे आणि या जयंतीच्या या ठिकाणी मानाचा मुजरा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व इंडिया आघाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहेत आणि इथूनच मला वाटतं आजचा दिवस पवित्र असा दिवस आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी सर्व 18 पगड जाती 12 बलुतेदार या सर्वांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं आणि आज तुम्ही बघितलं असेल लोकशाहीचा भर दिवसा या ठिकाणी संपवण्याचं काम या माध्यमातून होतं आहे आणि आज तुम्ही बघितलं असेल ही लढाई म्हणजे या ठिकाणी निष्ठावंत आणि गद्दार यांच्यामधली लढाई आहे आणि नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद आणि मला वाटतं इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि नक्कीच विश्वास आहे की या ठिकाणी गद्दारांना गाडण्याचं काम या ठाणे लोकसभा मतदारसंघातून ठाणे असेल, नवी मुंबई असेल, मीरा भाईंदर असेल, इथे सर्व इंडिया आघाडीचे कार्यकर्ते दिवसरात्र हे मेहनत करून हा नक्कीच भगवा ध्वज या ठिकाणी लावतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। सर, भाजप किंवा शिवसेना देखील ह्या जागेवरती लढवणार आहेत, तर समोर देखील तुमचे मित्र असणार आहेत। एकेकाळी तुम्ही सोबत काम केलेला तेच तुमच्या समोर विरोधात लढणार आहेत, तर कशा प्रकारची लढाई असेल? मला वाटतं मित्रांना मी शुभेच्छा दिलेल्याच ऑलरेडी त्यांनी लढावं आणि शेवटी ही लढाई आहे सच्चाईची लढाई आहे आणि या सच्चाईच्या लढाईमध्ये एक या ठिकाणी मी उभा आहे आणि मला नक्की खात्री आहे या देशामध्ये चाललेली जी काय परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने विश्वासघात करून मग ते काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल ही संपवण्याचं काम कुठलाही पक्ष असा कुठे संपत नसतो, तो विचार घेऊन चाललेला असतो आणि त्या विचाराची लढाई आहे आणि ती लढाई मी लढतोय। अनेक ठिकाणी उमेदवारी शिवसेनेच्या वतीने उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांच्यामध्ये नाराजीचा सूर होतो। तुम्ही त्याची बिलकुल काळजी करू नका, आम्ही ही सर्व मंडळी माझ्याबरोबर आहेत आणि संपूर्ण बघा ही लढाई कोण जिंकण्यासाठी इथे राजन विचारे हा इथे लढण्यासाठी उभा नाही तर ह्या ठिकाणी जी विचारांची लढाई चाललेली आहे, ज्या पद्धतीने देशावरती या महाराष्ट्रावरती आलेलं जे संकट आहे आणि ज्या पद्धतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या ठिकाणी आपल्याला टिकवायचं असेल तर मला वाटतं सर्वांनी एकत्र व्हायला पाहिजे। जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य जेव्हा निर्माण केलं त्यावेळेला सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून हे त्या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलं, तीच आता ही वेळ आलेली आहे आणि मला वाटतं आज आपले देशाचं दैवत आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांना साक्ष ठेवून या ठिकाणी सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत। सर, गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील किंवा सुषमा अंधारे असतील अशा अनेक नेत्यांनी ज्या ठाण्यामध्ये सभा घेतलेल्या आहेत किंवा रॅली केलेल्या आहेत, तर येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सभेकरिता उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील येणार आहेत का? मला वाटतं सर्व इंडिया आघाडीचे काय नेते आहेत, मग ते आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील, त्याचबरोबर आदरणीय शरद पवार साहेब असतील, आदरणीय राहुल गांधी तर ठाण्यामध्ये येऊन गेले आणि सर्व काँग्रेसचे जेवढे नेते मंडळी आहेत ती या ठिकाणी प्रचारामध्ये भाग घेतील।